नमस्कार मंडळी. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण कधी कसा डावपेच खेळेल हे सांगता येत नाही. कारण प्रत्येक पक्ष हे आपले डावपेच हे राखून ठेवतात आणि ऐन वेळी आपले डावपेच टाकून निवडणुकीच्या राजकारणामध्ये रंगत आणून आपल्या पक्षाला कसा विजय करून आणता येईल हे निश्चित करतात आणि या डावपेचामुळे आपल्या निवडणुका ते जिंकून यशस्वी होतात. हो, असाच डावपेच एक मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत विकासाचं राजकारण करणाऱ्या बीजेपीने आज आता एक नवीन खेळी खेळली आहे. आतापर्यंत ते सांगायचे की आम्ही मुंबईसाठी काय केलं आणि मुंबईसाठी काय करू, हे आपल्या उत्तरातून बीजेपी सध्या जनतेसमोर मांडत होती. परंतु आता बीजेपीने एक नवी खेळी केली आहे. RSSची पूर्ण टीम मुंबईमध्ये बीजेपीने उतरवली आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये जर मतांची विभागणी झाली तर मराठीचा टक्का हा कमी असल्यामुळे जास्तीत जास्त मराठी लोक हे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने कौल देऊ शकतात. परंतु याच गोष्टीसाठी भाजपला तोटा होऊ नये म्हणून भाजपने या RSSची टीम ही मुंबईमध्ये दाखल केली आहे. RSSची टीम ही मुंबईमध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन प्रचार करत आहे आणि याच गोष्टीसाठी हिंदू काळ पुढे करण्यासाठी RSSने नितेश राणे किंवा गोपीचंद पडळकर अशा प्रमुख नेत्यांना सुद्धा हिंदू कार्ड समोर घेऊन मैदानात उतरवले आहे. अशी एक माहिती भेटते की हिंदू वोटिंगसाठी आता बीजेपी ही RSSला ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करून घेणार आहे आणि याच गोष्टीसाठी मुंबईमधील अमराठी मतदार म्हणजेच बहुमूल हिंदी भाषिक परिवार यांची वोटिंग आपल्यापर्यंत येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसवण्यासाठी RSS ही हिंदी भाषिकांना आपल्याकडे आकर्षित करून आणि त्यांचे वोटसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी भाजपने आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह, मैथिली ठाकूर, रवी किशन आणि निरुहा यांच्यासारखे दिग्गज नेते सध्या प्रचारात उतरवले आहेत. त्यांच्या भाषणातून आणि यांच्या कार्यातून हे मुंबईमध्ये भाजपला मतदान करा यासाठी जनतेला प्रेरित करू शकतात आणि यातूनच भाजपला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कारण सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त मराठी माणसासाठी मराठीचा मुद्दा घेऊन हे राजकारणात उतरले असले तरी याचा खरंच फायदा त्यांना होणार आहे का? परंतु जर असा फायदा त्यांना झाला तर याचा तोटा बीजेपीलाही होऊ शकतो. यासाठीच बीजेपीने ही खेळी खेळली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.